आपल्या आयुष्यात ज्या घटना चांगल्या किंवा वाईट घडतात त्याच्या पाठीमागे काही कारण असतं का? आणि जर काही कारण असेल, ते आधीच ठरलेलं असेल, ते आपल्या नशिबातच असेल, तर मग आपण काम करायचं कशासाठी? कारण जे नशिबात असेल ते होईल, असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडलेला असतो. आज त्याच्यावरतीच मी तुमच्याशी हितगुज साधणार आहे. अर्थात जे काही मी आज तुमच्याशी बोलणार आहे, नेहमीप्रमाणेच मी त्याचा काही अभ्यास केलेला नाहीये. मी आधीच सांगतो, मी काही त्याच्यावरती ग्रंथ पुस्तकं वाचलेले नाहीयेत. आज जे काही मी तुम्हाला सांगणार आहे, ती प्रत्येक गोष्ट जे मला वाटतं, जे मी फील केलेलं आहे, जे मी अनुभवतोय, तो माझा अनुभव मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. पण मला खात्री आहे की या माझ्या अनुभवांना तुम्ही सुद्धा जर हृदयापासून ऐकलं, तुमच्या जीवनाशी पडताळून पाहिलं, आणि तुम्ही सुद्धा जर या माझ्या शब्दांचा अनुभव घेतला, तर कदाचित तुम्हाला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं निश्चितच मिळतील. मग आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या ठरलेल्या असतात का? होय, त्या ठरलेल्या असतात. कसं काय? कशावरतून? बघूयात आपण. मला सांगा, कुठलंही झाड जर उगायचं असेल, एखादं रोप किंवा तो वृक्ष, त्याची निर्मिती जी झालेली असेल ते आपोआप तर होणार नाही ना, बरोबर? म्हणजे कुठल्याही वृक्षाची निर्मिती, जे आज तुम्हाला वृक्ष दिसतं, त्या वृक्षाची निर्मिती होण्याकरता एका बीजाची गरज आहे. राईट? बरोबर? जे बीज तुम्ही पेरणार आहात तेच फळ तुम्हाला मिळणार आहे. बरोबर? बरं, बीज पेरल्याशिवाय एखादं झाड तयार होऊ शकेल का? निश्चितच नाही. म्हणजे एखादं झाड तयार होऊन त्या झाडाचे फळ जर आपल्याला हवे असतील, तर 3 गोष्टींची गरज आहे. एक, बीज हवंय. नंबर 2, बीज लावणारा, जमिनीची मशागत करणारा, त्या बीजातून वृक्षाची निर्मिती करणारा कुणीतरी हवाय. आणि नंबर 3, त्याचे जे फळ मिळणार आहे ते फळ खाणारा कोणीतरी हवंय. बरोबर? म्हणजे बीज, त्या बीजातून निर्मिती करणारा तो निर्माता, आणि फळ भोगणारा कुणीतरी, अशा 3घांची गरज आहे. ते बीज म्हणजे आपलं कर्म. त्याच्यातून निर्मिती होणं, त्या बीजातून निर्मिती करणं झाडाची, तो करणारा कोण आहे? परमात्मा, ऊर्जा, निसर्ग. ज्याला तुम्ही अल्लाह म्हणा, येशू म्हणा, बुद्ध म्हणा, महावीर म्हणा, कृष्ण म्हणा, भोले शंकर म्हणा, काहीही नाव द्या, आहे सर्व एक. तर काय सांगितलं मी तुम्हाला? एक, बीज म्हणजे काय? कर्म. नंबर 2, त्या कर्मातून वृक्ष निर्माण करणारा तो निसर्ग किंवा परमात्मा. पण तो वृक्ष तयार होणं, आणि वृक्ष तयार झाल्याच्या नंतर त्याच्यातून जे फळ मिळणं, ते फळ म्हणजे नेमकं काय? बघूया. 3 गोष्टी बघितल्या आपण: बीज, रोपट आणि फळ. सेम तसंच आपलं सुद्धा आहे.
बीज म्हणजे क्रियमान, शब्द लक्षात ठेवा, क्रियमान. रोप वृक्षात रूपांतर होत राहतं प्रत्येक क्षणाक्षणाला, ते म्हणजे संचित. आणि फळ मिळणं म्हणजे प्रारब्ध, नशीब. समजतंय? 3 शब्द कुठले सांगितले मी तुम्हाला? क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. आता क्रियमान, संचित आणि प्रारब्ध याचा अर्थ काय आहे? तर क्रियमान म्हणजे आता सध्याला, या क्षणात सध्याला मी काय करू शकतो ते माझ्या हातात आहे. 2 गोष्टी हातात नाहीयेत, एक गोष्ट हातात आहे. प्रारब्ध आणि संचित आपल्या हातात नाहीये, पण क्रियमान आपल्या हातात आहे. क्रियमान म्हणजे काय? वर्तमानात आता या क्षणात तुम्ही करत असलेली क्रिया. तुम्ही काय करत आहात हे तुमच्या हातात आहे, पण ती आता करत असलेली जी क्रिया आहे त्या क्रियेतून संचिताचं गाठोड आपल्या पाठीवर आपल्याला घ्यावं लागतं. नाही घेतलं तरी ते आपल्या सोबत राहतं. आणि ते संचित आपल्याला प्रारब्ध बनवून, नशीब बनवून कधी ना कधीतरी, आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा, या वर्षी नाहीतर पुढच्या वर्षी, या जन्मात नाही तर राहिलंच शिल्लक काही, तर पुढच्या जन्मात आपल्याला भोगावंच लागतं. असं कधी असतं का? असं जर कोणाला वाटत असेल तर तुम्ही सांगा बाबा कसं असतं. म्हणून मी जे सांगतोय ना, माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये विरोधाची भिंत निर्माण करू नका. हा विषय अगोदर संपूर्ण समजून घ्या. मी जे काही सांगतोय ते अगोदर ऐका, श्रवण करा, त्याचे संपूर्ण अनुभव घ्या, आणि पूर्ण माझ्या अनुभवातून मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते अनुभवल्याच्या नंतर मग काही प्रश्न असेल तर विचारा, म्हणजे आपला संवाद होईल. बरोबर आहे ना? मला काही प्रूव्ह करायचंय कोणाला, ना मला तुम्हाला काही शिकवायचंय. सत्संग म्हणजे काय आहे हो? तर सत्संग म्हणजे हृदयाचा हृदयाशी संवाद आहे. सत्संग म्हणजे काही दाखवणं नाहीये, शो ऑफ करणं नाहीये. तुम्ही माझे आहात असं ज्या वेळेला मी मानतो, त्यावेळेला जीवनाविषयी जर मनामध्ये काही प्रश्न असतील तर आनंदात, उत्साहात, ऊर्जादायी आणि समाधानी आयुष्य आपण ते प्रश्नांचं गाठोडं घेऊन नाही जगू शकत. मग सत्संग कशासाठी? तर आपल्या गप्पांच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीला त्या प्रश्नांचं उत्तर मिळालं, समाधान जर झालं, तर तो आनंदातून विनाशंक आनंदात आयुष्य जगू शकतो. बस तो छोटासा प्रयत्न आहे सत्संगातून माझा सुरू. तर काय सांगितलं मी तुम्हाला? क्रियमान म्हणजे आत्ताच कर्म, संचित म्हणजे कर्माचा तयार होत असलेला परिणाम, आणि प्रारब्ध किंवा नशीब म्हणजे त्या परिणामांचं तयार झालेलं फळ खाणं. या 3 गोष्टी कशा आहेत? या अव्याहतपणे जन्मापासून मरेपर्यंत चालूच आहेत. प्रत्येक क्षण जसं आत्ता तुम्ही ऐकत आहात, हा आत्ताचा तुमचा आणि माझा सत्संगात येण्याचा क्षण सुद्धा काहीतरी परिणाम निर्माण करतोय. या सत्संगातून सुद्धा तुम्हाला निश्चित काहीतरी फळ मिळणार आहे. आणि याच्याही पुढे जाऊन मी सांगतोय
की लाखो लोक आहेत, पण तरी सुद्धा आपल्यापैकी काही लोकच या सत्संगाला आता श्रवण करतायत. तर या आपल्या एकत्र येण्याला सुद्धा काहीतरी कारण आहे. जीवनामध्ये जे जे काही घडतंय त्या प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? तर ते कारण आहे आत्ताची वर्तमानातली क्रिया. मग आता जे साधक आहेत त्या साधकांना कदाचित प्रश्न पडला असेल की माऊलीजी तुम्ही तर सांगता सगळं विनाकारण जगायचं, आता मात्र तुम्ही सांगतायत की घडणाऱ्या गोष्टीला कारण आहे. आम्ही तर कन्फ्युज झालो, आम्हाला तर कळलं नाही. सांगतो बघा, मी आधीच तुम्हाला काय सांगितलं, एक गोष्ट आपल्या हातात आहे, दुसरी गोष्ट आपल्या हातात नाहीये. जी आपल्या हातात नाही ती बदलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही डोकं जरी फोडलं तर ते बदलू शकत नाही. पण जे आपल्या हातात आहे ते जर बदललं तर कदाचित नशीब किंवा संचित किंवा प्रारब्ध चेंज होऊ शकतं. झाडाला फळं लागलेले, लिंब लागलेले, आता त्या लिंबाला मी चेंज करू शकतो का? नाही चेंज करू शकत. सफरचंद आलेले, त्या सफरचंदाला मी चेंज करू शकतो का? नाही चेंज करू शकत. हा, मी चेंज केव्हा करू शकतो? पीक लावतानाच, बीज लावतानाच माझ्याकडे हा चॉईस आहे की मी कोणतं बीज लावू. समजतंय? म्हणजे नीट व्यवस्थित हे समजून घ्या, तुमच्या जीवनातला तुम्ही 7 वर्ष जगा नाही तर 70 जगा, पण जे काही तुम्ही जीवन जगत आहात तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण म्हणजे तुम्ही लावत असलेलं बीज आहे. तुम्ही काहीतरी करा किंवा नका करू, तुम्ही बसून राहा नाही तर कार्य करा. तुमचं बसून राहणं हे सुद्धा एक कर्मच आहे, तुमचं कार्य करणं हे सुद्धा एक कर्मच आहे. पण मी काय सांगतोय, प्रत्येक क्षणात इथे हृदयात ही जाणीव ठेवा, कुठली? की मी माझ्या या क्षणात जे जे काही करत आहे त्या प्रत्येक करण्याचं किंवा न करण्याचं म्हणजे या क्षणातल्या कर्माचं संचित तयार होऊन त्याचं प्रारब्ध नशिबाच्या रूपाने मला भोगावं लागणार आहेच. मग असं माझ्या आयुष्यात का घडलं, तसं माझ्या आयुष्यात का घडलं, असा विचार कधीच न करता आता मला जो माझ्या हातातला क्षण आहे तो वाया घालवायचा नाहीये. जे मी घडलं त्याला ऍक्सेप्ट करेल आणि जे माझ्या हातात आहे त्याला चेंज करेल. हे जर तुम्हाला कळालं तर बऱ्याच गोष्टी सुखकारक होणार आहेत जीवनामध्ये. आपण काय करतो, जे हातात नाही ते का मिळालं आणि ते बदलायचं कसं त्याच्यासाठी प्रयत्न करतो. अरे उसको छोडो. जीवनातल्या ज्या गोष्टी आपण बदलूच शकत नाही, नशिबाच्या किंवा प्रारब्धाच्या रूपाने मिळालेल्या ज्या गोष्टी आपण बदलूच शकत नाही त्या गोष्टी स्वीकार केल्या की आपोआप लाईफ चेंज होत. कळतंय का? त्या सगळ्या गोष्टी विच यू कांट चेंज, जस्ट एक्सेप्ट इट अँड देन मिरॅकल हॅपन. जे मी बदलूच शकत नाही त्याचा ज्यावेळेला मी आनंदाने स्वीकार करतो त्यावेळेला आयुष्यात जादू सारखा बदल होतो. पण दुसरी गोष्ट, जे काही माझ्या हातात आहे मी जर ते चेंज केलं तरी सुद्धा जादू होते. म्हणजे काय, आत्ता वर्तमानात मला काय करायचं आहे हे माझं कर्म जर माझं जीवन ठरवत असेल तर वर्तमानात मी कुठलं कर्म करतोय ते कर्म चांगलंच करायला पाहिजे. चांगलं म्हणजे चांगल्या भावनेतूनच करायला पाहिजे. ती भावना चांगली ठेवण्यासाठी, विश्वव्यापी ठेवण्यासाठी, सर्वात्मक ठेवण्यासाठी हा सत्संग, आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर तुम्हाला मदत करणार आहे. कारण
तुम्ही आत्ता काय करत आहात त्याची जाणीव होण्याकरता तुम्हाला अवेअरनेस पाहिजे, साक्षीभाव पाहिजे, जागरूक अवस्था पाहिजे. म्हणून जो व्यक्ती प्रत्येक क्षणात अवेयर आहे, जागरूक आहे, साक्षी भावाने स्वतःची प्रत्येक कृती पाहतो, नंतर त्याला पश्चातापाची वेळ येत नाही. समजताय का? तुम्ही खून केलेले, तुम्ही मारामारी केलेले, तुम्ही जेलमध्ये गेलेले मंडळी, त्यांना जर पाहिलं, त्या कैद्यांना जर विचारलं का रे बाबा तू खून का केला, तर तो सांगतो की मला तसा करायचं नव्हतं, माझा उद्देश देखील तसा नव्हता, पण माझ्यावर हवी झालं होतं. त्या क्षणाला काय हवी झालं होतं? राग, संताप, चिडचिड, अहंकार आणि सूड घेण्याची, बदल्याची भावना ही हवी झाली होती. मग ती सूड घेण्याची भावना, तो राग, तो संताप हे ज्यावेळेला हवी झालं त्यावेळेला माझे डोळे आंधळे झाले. म्हणून तर आपल्या मराठीत आपण काय म्हणतो? सुडाने तो पेटलेला होता, बदल्याच्या भावनेने तो आंधळा झालेला होता. कळते काय शब्द? सुडाने पेटणं म्हणजे काय? अवेअरनेस नसणं, जागरूक अवस्था नसणं, साक्षीभाव नसणं. बदल्याच्या भावनेत तो आंधळा झाला म्हणजे काय? म्हणजे त्या बदल्याच्या भावनेत त्याची जागरूकता संपली, तो स्वतःपासून दूर गेला, तो काय करतोय याची जाणीव त्याला राहिली नाही. आणि मग त्याच्या हातून त्या क्षणात असं काहीतरी बीज पेरलं जातं चुकीचं, की संचित बनून नंतर त्याचं फळ कुठे भेटलं? जेलमध्ये त्याला जावं लागलं. समजतंय का? म्हणून हा सत्संग याच्यासाठी महत्वाचा आहे की सत्संग म्हणजे नुसतं देव 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 देव, राम 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 किंवा कृष्ण 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 किंवा अल्ला अल्ला करणं नाहीये. ना जात, ना धर्म, ना पंथ, ना वय, याच्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन राईट नाऊ व्हॉट एम आय डुईंग, मी आत्ताच्या क्षणात काय करत आहोत, त्या क्षणात तुम्हाला अलर्ट करणं, जागरूक करणं, अवेअर करणं, हे काम आहे माऊलींचं, हे काम आहे सत्संगाचं. की आत्ता मी काय करतो, आणि ज्या क्षणात तुम्ही स्वतःला पाहिलं त्या क्षणात तुम्ही स्वतःला बदलू शकता, त्या क्षणात परिवर्तन होऊ शकतं. स्वतःला पाहिलं तरच स्वतःत परिवर्तन करता येतं. आपण नेहमी दुसऱ्यांना पाहतो आणि दुसऱ्यांना पाहिल्यामुळे आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण घटनेला, परिस्थितीला, व्यक्तीला पाहतो आणि दुसऱ्यांना पाहिलं की दुसऱ्यांना दोष देतो, दुसऱ्यांना दोष दिला की दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याला दोष देऊन आणि दुसऱ्याला पाहून आणि दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करून जीवन बदलत नसतं. जीवन बदलतं ते स्वतःला पाहिलं की मग आपोआप स्वतःत परिवर्तन करावंसं वाटतं, आणि स्वतःत परिवर्तन केलं तर घटना, परिस्थिती, व्यक्ती आपोआप चेंज होते. त्यासाठी या सत्संगाची अत्यंत आवश्यकता. हा सत्संग म्हणजे परमेश्वराने दिलेलं वरदान आहे. हे कळणं, हे विचार येणं, चांगले विचार करणं, याच्या पाठीमागे सुद्धा चांगले कर्म करणं वर्तमानात हे गरजेचं. समजतंय का? की जे काही आयुष्यात घडतं ना त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. तुमच्या जीवनात कोण कोण लोक येणार आहेत, तुमच्या जीवनात कोण कोण लोक येणार आहेत हे सुद्धा तुमच्या कर्माचं फळ आहे. आणि जे लोक तुमच्या आयुष्यात आलेले आहेत ना, त्यांना दूर करायचं की त्यांना जवळ ठेवायचं, त्यांना दुखवायचं की त्यांना प्रेम द्यायचं, हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात. आपण एवढं भरकटतो की जे आपल्या सोबतचे लोक आहेत ते महत्वाचे राहत नाही. आपल्याला दुसरे काय बोलतात ते महत्वाचे होतात, आणि दुसरे काय बोलतात, दुसऱ्यांना काय वाटतं त्यांना महत्व देतो. आपल्या जीवनात आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना आपण गमवतो, आणि ते गेले की पुन्हा नशिबाला दोष देतो, आणि मग तुमच्या हातात एकच राहतं, पश्चाताप. आहे ना आत्ता माणसं, त्यांच्या सोबत राहा ना. काळजीच करायची आहे ना, त्यांची काळजी करा ना. पण ते आत्ता समजणार नाही. का बरं? आंधळ झालं. ते कशामुळे आंधळ झालं? कारण त्याला बाहेरच बघायचं. समजते?
जे काही जीवनात घडतंय त्याला कारण आहे. पण शिबिरात मी काय सांगतोय, ज्ञानयोग काय सांगतोय, जे घडते त्याला कारण आहे. पण त्याला कारण जरी असेल तरी सुद्धा आत्ता जो परमात्म्याने क्षण दिलेला ना, तो क्षण मात्र कसा जगायचा, विनाकारण. याच्यातला फरक समजून घ्या बरं. जे घडलं, जे घडतंय त्याला काहीतरी कारण आहे. काय कारण आहे, बीज कुठलं, तुम्हीच लावलेलं. समजतंय. पण ते जे काही आत्ता मिळतंय, आत्ताच्या क्षणात जे काही घडतंय, आत्ताच्या क्षणात जे काही होतंय, एका क्षणात ठरवून घ्या की तुमचं जीवन कसं जगायचं. जरी प्रत्येक घटनेला कारण आहे तरी जगायचं कसं, तर प्रत्येक क्षणात विनाकारण जगायचं, कारणाशिवाय जगायचं नाही. कळत आहे. उदाहरणार्थ समजा तुम्ही आता पूजा करताय परमेश्वराची, पण ती पूजा करत असताना जर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे की मला जॉब लागला पाहिजे, मला चांगली बायको भेटली पाहिजे, मी एका व्यक्तीच्या सोबत राहायला पाहिजे, आमच्या घरातले लोक शांत राहायला पाहिजे, तर काय होतं माहितीये का, तुमचं लक्ष कारणाकडे असतं, परमात्म्यापासून तुम्ही दूर जाता, परमात्म्याची तुमची भेट होत नाही. तुमचं लक्ष कारणाकडे असतं, तुमची पूजा तिथपर्यंत पोहोचतच नाही. मग विनाकारण म्हणजे काय, बस आत्ताच्या क्षणात काय कारण आहे ते सोडा, मनात आहे ना सोडून द्या. पण आत्ताच्या क्षणात मी पूजा करतोय, ती कशी करतोय, मी नाहीच आहे, बस माझा परमात्मा आणि मी एकच आहे. बस त्या एकत्वाची अनुभूती, ती सुद्धा कशी, विनाकारण. मी विनाकारण परमेश्वराचं नाव घेतोय, मी विनाकारण भजन म्हणतोय, मी विनाकारण सत्संग ऐकतोय. पण विनाकारण कसा, आनंदातून. समजतंय. नॉट फॉर युअर हॅपीनेस, थ्रू युअर हॅपीनेस. आनंदासाठी नाही, आनंदातून. समजतंय. आता कारण नाही हो माझ्या सत्संग ऐकण्याला, माऊलीजींशी बोलण्याला. मी सुद्धा सत्संग घेतोय. का सत्संग घेतोय, काही कारण नाही, बस आनंदातून मी तुमच्याशी बोलतोय. जे आनंदाने माझ्यासोबत जोडल्या गेले, माझे शब्द त्यांच्या हृदयात जातील, हृदयात परिवर्तन होईल. आणि जर समजा कोणी नाही ऐकलं, कोणी नकारात्मक होण्यातून ऐकलं, सो व्हॉट, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मी त्याची चिंता का बरं करू, कारण आत्ता मला परमात्म्याने जो क्षण दिलाय ना, मी तो विनाकारण भरभरून जगणार आहे. आणि मग विनाकारण भरभरून जगलं, लक्षपूर्वक ऐका बरं का, आता मी दोन गोष्टींना जोडणार. विनाकारण भरभरून जगणं, त्या विनाकारणातून जे कारण मिळेल, मी एक्सेप्ट करायला तयार आहे, मी स्वीकार करायला तयार. समजतंय का. आत्ताच्या या क्षणात तुम्ही काय करताय हो, अभ्यास करताय, तर मग अभ्यास करताना मार्कची चिंता करू नका, अभ्यासात आनंद घ्या. तुम्ही स्वयंपाक करताय तर चांगलं म्हटलं पाहिजे, याची चिंता सोडून द्या, तुम्ही स्वयंपाकात आनंद घ्या. तुम्ही जॉब करताय, तुम्ही दुकान चालवताय, तुम्ही सायकल चालवताय, तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही प्रवास करताय, मी काय सांगतोय, आत्ता या क्षणात भरभरून आनंद घ्या. ते जगा विनाकारण, ते करा विनाकारण, आणि तेवढंच तुमच्या हातात आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही आनंदातून आणि विनाकारण एखादी गोष्ट करता, त्या आनंदातून विनाकारण जे काही करताल, त्याच्यातून कारण जे काही घडेल पुढं, कधी पुढं, आत्ता विनाकारण, पण त्या विनाकारणातून जे काही कारण घडेल आणि त्या कारणातून जे फळ मिळेल, मी ते स्वीकारायला तयार आहे. समजतंय का. प्रत्येक गोष्टीच्या तुम्ही ज्ञानयोगाशी जोडल्या गेले, त्याला सुद्धा कारण आहे. कुठल्या आईबाबांच्या पोटी जन्माला यायचं, त्याला सुद्धा कारण आहे. पण मग मी तर आता चांगलं वागलोय, मग आता हे का बरं घडलं, लक्षात घ्या. तुमच्या जीवनात जे काही कर्म तुम्ही करता ते तुमच्या हातात आहे, पण त्या कर्माचं फळ कोणतं आहे आणि कोणत्या कर्माचं कोणतं फळ आहे हे मात्र कोणी सांगू शकत नाही. तो विषय खूप गहन आहे. तुमच्या हातात एकच आहे, तुम्ही फक्त कर्म करा, तुम्ही विचार नका करू. हा त्याचं कारण बनून तुम्हाला प्रारब्ध नशीब भोगावं लागणार, तो भाग वेगळा. पण असं का घडलं, असं का घडलं, असं जर तुम्ही तक्रार करता आणि ज्यावेळेस तुम्ही रडत बसता ना, तुम्हाला हे कळत नाही की आत्ताचा हा क्षण वाया घालवताय तुम्ही. जे जे आवश्यक आहे ते करा, पण हा क्षण वाया घालवू नका ना. समजतंय का.
दोष द्यायचा नाही, असं का घडलं, मला गरिबी का आली, मला हे का बरं झालं, मला ते का बरं. अरे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. मी माझे अनुभव सांगणार आहे तुम्हाला. पण कोणत्या कर्माचं फळ कधी मिळेल आणि कोणत्या कर्माचं ते फळ आहे हे मात्र नाही सांगू शकत कोणी. तीच तर जीवनाची गंमत. का नाही सांगू शकत माऊली? अरे जीवनाची तीच गंमत आहे. जीवन जे अज्ञात आहे ना. जीवन म्हणजे काय हो? जीवन म्हणजे अज्ञाताकडचा प्रवास. सगळं जर पुढं काय होणार आहे आयुष्यात तुम्हाला जर माहिती असेल तर इंटरेस्ट तरी राहील का हो जीवनात? सांगा ना. भारत जिंकणारच आहे आणि समोरची टीम हरणारच आहे आणि इतक्या रणांनी हरणार आहे हे जर तुम्हाला कळालं तर इंटरेस्ट तरी राहील? काहीच माहिती नसतं अज्ञातात ज्यावेळेस तुम्ही जगत असता, मग त्यावेळेला आपोआप इंटरेस्ट वाढतो जगण्याचा. लक्षात घ्या. हे का घडलं का घडलं कशाला चिंता करता? त्या निर्मात्याला माहिती आहे ना कुणाला कसं केव्हा काय द्यायचं. तुम्ही सोडा ना त्याच्यावर. फक्त एवढं लक्षात ठेवा की दोष द्यायचा नाही. जे काही घडतंय त्याला काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? आपलं कर्म कारण. पण ते कोणत्या कर्माचं कोणतं फळ कधी मिळणार नाही सांगू शकत. जशी ज्वारी 4 महिने देते, तुरीला जास्त वेळ लागतो, आंब्याच्या झाडाला फळ येण्यासाठी त्याच्याही पेक्षा जास्त वेळ लागेल. तसंच आपल्या जीवनाचं हे समजून घे. जसं 4 कलर मी मिक्स केले, 4 कलर मिक्स केल्याच्या नंतर एक नवीन कलर तयार होतो. पण नवीन कलर तयार झाल्याच्या नंतर त्याच्यात कोणकोणते 4 कलर मिक्स केले हे सगळेच लोक नाही सांगू शकत. तुम्ही काय करायचं? नवीन कलर तयार केलाय ना, तुम्ही कलर मिक्स केल्यामुळे तो तयार झाला एवढं लक्षात ठेवा. कुठले कुठले 4 कलर? एक सध्याची क्रिया, नंबर 2 क्रियमान, संचित आणि प्रारब्ध या 3 गोष्टी. पण सध्याची क्रिया, संचित आणि प्रारब्ध या ज्या 3 गोष्टी आहेत ना, या 3ही गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक आहे. म्हणजे कसं होतं? कार्यातून संचित तयार होतं, संचितातून प्रारब्ध तयार होतं, प्रारब्ध तुम्ही कसं स्वीकारता त्याच्यातून पुन्हा आत्ता वर्तमानातली तुमची मनस्थिती तयार होते, त्या मनस्थितीतून तुम्ही वर्तमानात पुन्हा कार्य करतात, पुन्हा त्या कार्यातून पुन्हा संचित, संचितातून प्रारब्ध, प्रारब्ध कसं स्वीकारता त्याच्यातून पुन्हा मनस्थिती, पुन्हा त्या मनस्थितीतून पुन्हा आत्ताची क्रिया, या क्रियेतून पुन्हा संचित. हे कधीच न संपणार चक्र आहे. समजतंय का? सत्संग काय करतो? प्रारब्ध स्वीकारण्याची ताकद देतो. समजतंय? तुम्हाला हा अवेअर करतो, जागरूक करतो की वर्तमानात तू जे काही आता करतोय ना त्याचा परिणाम तुला भोगावा लागणार आहे. मग चांगलं कर्म करा की वाईट कर्म करा हे मी तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला फक्त काय सांगतोय, तुम्ही फक्त कर्म करताना जागरूक राहून कर्म करा. कारण जो जागरूक असतो त्याच्या हातून चुकीचं कर्म होऊ शकत नाही. जो आंधळा बनतो कुठल्या तरी भावनेत त्याच्याच हातून चुकीचं कर्म घडतं. आणि म्हणून प्रत्येकाला या सत्संगाची गरज आहे. समजतंय? तुम्ही चुकीचं कर्म करा त्याचं फळ मिळणार आहे. तुम्ही खोडकर आहे, तुम्हाला दुसऱ्यांची मजा घ्यायची असते, तुम्हाला दुसऱ्याला त्रास द्यायचा असतो, म्हणून तुम्ही काय करता? दुसऱ्याच्या गाड्या पंक्चर करण्यासाठी रस्त्यामध्ये खीळ ठोकून ठेवता उलटे. आणि त्या दिवशी मस्त तुम्हाला 4-6 गाड्या पंक्चर झाल्या की तुम्हाला हसू येतं झालं की गाडी कशी पंक्चर झाली, आता कशी मजा आहे. तुम्ही मस्त मजा करतात, गावाला जातात आणि गावाला गेल्याच्या नंतर तुम्हाला फोन येतो का अरे तुमच्याच घरातली एक व्यक्ती त्याच्या पायात खिळा घुसला आणि तो पार हाडापर्यंत गेला. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आता तुम्ही कसं कुठल्या भावनेतून कर्म करतात ते महत्वाचं आहे. पण ते कर्म सुद्धा कसं करायचं? विनाकारण कर्म करा, कारण स्वीकार. आणि हे कसं आहे? हे प्रत्येक क्षणाला बघावं लागतं. असं नाही एकदा मी कर्म केलं जागरूक अवस्थेत नाही, आत्ताचा क्षण आला गेला,
आला क्षण गेला, आला गेला, आला गेला, आला गेला. मी प्रत्येक वेळेला मला जागरूक राहावं लागणार आहे. जागरूक. ही जागरूकता जो देतो तो गुरु. गुरु या शब्दातले जे दोन शब्द आहेत त्याचा अर्थ काय आहे? ग आणि र. गुरु. अंधार दूर करणारा. कशाचा अंधार दूर करणारा? म्हणजे लाईट लावल का तुमच्या घरात येऊन तो गुरु? घरात नाही तर मनात दिवा लावतो. कशाचा दिवा लावतो? साक्षी भावाचा दिवा लावतो. समजते कि बाबा रे, तू जो कुछ भी कर रहा है उसका परिणाम, और परिणाम के बाद फल मिलेगा. तो अभी तू बिना वजह खुश रहे के वो खुशी से जो कुछ भी करना है वो कर, और जो कुछ भी मिला उसे एक्सेप्ट कर. समजते? खरंच प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. पण मग आता तुम्ही म्हणताल की मौली प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कारण आहे, त्या कारणातून संचितातून प्रारब्ध, आणि ते प्रारब्ध नशिबाच्या रूपाने जर भोगावं लागतं, असं जर असेल माऊलीजी, तर मग काम करायचेच कशाला? काय गरज काम करण्याची? कारण सगळंच नशिबात लिहिलेलं आहे ना. अरे सगळंच नशिबात लिहिलेलं आहे असं जर तुम्ही म्हटलं आणि कर्मच केलं नाही, तर ही फॅक्टरी जीवनाची कधीच बंद होत नाही ना. तर तुझं आता काहीच न करणं याच्यातून सुद्धा परिणाम, आणि परिणामातून नशीब तुझं तयार होतंय ना. समजतंय का? हे असं सगळ्या गोष्टी एकत्र आहे ना. जर तुम्ही असं म्हटलं की बाबा रे सगळं नशिबात लिहिलेलं, मग काय करायची गरज आहे? मग काय करायची गरज आहे? म्हणून तुम्ही काय करता? बसून राहता. पण तुम्ही आता ज्या वेळेला बसून राहिलं तर तुमचं बसून राहणं या वर्तमानातलं हे सुद्धा एक कर्मच आहे ना. समजतंय का? मग तुमचं काहीच न करणं हे कर्म काय करणार आहे? त्याचा परिणाम होणार आहे. ना तुम्हाला पैसे मिळतील, ना तुम्हाला जीवन बदलायला चान्स मिळेल. परमात्म्याने तुम्हाला क्षण दिला होता. लक्षात घ्या, परमात्म्याने दिलेला प्रत्येक क्षण म्हणजे तुम्हाला बदलण्यासाठी दिलेली संधी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या जीवनात तुम्हाला मिळालेला प्रत्येक क्षण हा तुमचं जीवन बदलण्याची संधी आहे. हे ज्यांना कळत नाही आणि त्या संधीचं जे सोनं करत नाही, ते आयुष्यभर फक्त नशिबाला दोष देतात, ते इतरांना दोष देतात आणि पश्चातापाचे अश्रू गाळत राहतात. यू कॅन चेंज युअर लाईफ इन एनी मोमेंट. कुठल्याही क्षणात तुम्ही चेंज करू शकतात. पण केव्हा? आत्ता. तुमचे रिलेशन खराब आहे, कधी चेंज करू शकता? आत्ता. हा क्षण तुम्हाला दिलेला संधी. तुमच्याकडे पैसेच नाहीये, तुम्ही गरीब आहात, पैसे कमवायचे, तुम्हाला कधी करू शकता? आत्ता. दोष देत बसले तर आत्ताचं क्षण वाया घालवलं. लक्षात येते का? म्हणून प्रत्येक जण प्रत्येकाचं नशीब तयार करतो. ते नशीब म्हणजे पेरलेल्या बीजाचं फळ आहे. म्हणून जर तुम्ही सगळं नशिबातच आहे असं म्हटलं तर मात्र तुमचं नशीब तुम्हीच तयार करताय. काहीच जर तुम्ही केलं नाही तर परिणाम काय होईल? तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर पैसेच मिळाले नाही तर तुम्ही खाणार काय? तुम्ही तसेच राहता. तसेच राहिलं तर पुन्हा नैराश्य येईल, डिप्रेशन येईल. कारण सगळे पुढे गेले, मी तिथंच आहे. म्हणजे आता ही जी तुमची नैराश्याची भावना निर्माण केली, ही कुणी निर्माण केली? तुम्ही निर्माण केली. का दुसऱ्याला दोष देताय? तुम्हाला जर दुसरे कुठले रोग असतील, कोणतेही रोग असू द्या, कशाचा परिणाम आहे हा? हे काही नशिबात नाहीये. हे कशाचा परिणाम आहे? तुमच्या जीवनशैलीचा, तुमचा आहाराचा, तुमच्या विचारांचा. तुम्ही रोज प्राणायाम करा, सत्संग ऐका, ध्यान ऐका, कुठल्या तरी कार्याशी जोडलेलं राहा. कळतंय का? म्हणजे तुम्हाला आत्ता अवेअर राहायचंय की जी सध्याची परिस्थिती ठीक आहे ना, याच्यातून बाहेर यायचंय का? तो देखो क्या करने वाले आप, अभी क्या करने वाले हो आप. समजतंय? म्हणजे तुमचं नशिबातच सगळं. मग का बरं काम करायचं? अरे बाबा, तू काम नाही केलं तर त्याच्यातून सुद्धा नशीब तयार होतंय.
समजतंय का? ही एकदाची प्रोसेस नाहीये, ही क्षणाक्षणाची प्रोसेस आहे. म्हणून मी सांगतोय की जीवन कसं जगायला पाहिजे. लिव्ह युअर मोमेंट, लिव्ह युअर ईच अँड एव्हरी मोमेंट, लिव्ह युअर लाईफ कसं, मोमेंट टू मोमेंट. तुम्ही प्रत्येक क्षणाक्षणात जगा, तुम्ही क्षणाक्षणात जगा, कारण त्या क्षणाक्षणातून तुमचं नशीब लिहिलं जात आहे. अवेअरनेस असेल, जागरूकता असेल तर तुम्हाला ते कळणार. समजतंय? आणि खरंच प्रत्येक गोष्टीला कारण आहे. पण नशिबात आहे म्हणून तसंच पडून राहायचं का? नाही. कारण नशीब तुम्ही लिहिताय, तुम्ही पडून राहिले तर पुढचं नशीब, उद्या तुमचं फ्युचर, तुमचा अंधारात नेताय तुम्ही स्वतः. समजतंय? म्हणून जीवनात जे काही घडतंय त्याला काहीतरी कारण आहे. पण आत्ताचा क्षण विनाकारण भरभरून जागा. आणि खरंच कारण आहे, तुम्ही कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा, तुमचे आई बाबा कोण आहेत हे सुद्धा काही तुमच्या या कर्मातून ठरतं. म्हणजे मी माझं लाईफ, माझं आयुष्य ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला मला हे जाणवतं की जे आज घडते ना त्याला मला माहिती नाही काय कर्म आहे, मी ते शोधत बसणार नाही. मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. पूर्वजन्मात काय होतं, मागच्या जन्मात काय होतं, 10 वर्षापूर्वी काय होतं, मागच्या 1 तासात काय होतं, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. मी वर्तमानात जगणारी व्यक्ती. ज्ञानयोगाने मला वर्तमान दिलं, हे समजून घ्या. तर मी तुम्हाला माझं लाईफ, माझं जीवनाबद्दल तर सांगणार आहेच, पण मी तुम्हाला हेही सांगतो की तुमचं माझं सत्संगात एकत्र येणं. आपल्या आयुष्यात कोण कोण लोक येतात हे सुद्धा आपल्या कर्मातून ठरतं. तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे हे सुद्धा तुमच्या कर्मातून ठरतं. तुमच्या आयुष्यात चांगलं घडेल की वाईट घडेल हे सुद्धा कर्मातूनच ठरतं. एक झोली में फूल खिले है, एक झोली में काटे, अरे कोई कारण होगा. फूल की काटे, अरे कोई कारण होगा. समजतंय का? एखादा माणूस गच्चीवरतून पडला तरी जगतो, आणि एखादा माणूस तिथल्या तिथे पडला तरी त्याला पाय कापावा लागतो, गँग्रेनतून मरतो. अरे कोई कारण होगा. समजतंय का? एखाद्या व्यक्ती काम न करता त्याला सहज यश मिळतं, एखाद्या व्यक्तीला कष्ट करावे लागतात. लक्षात काय ठेवायचं? अरे कोई कारण होगा. क्या कारण है? आपने बोया हुआ बीज, तुम्ही पेरलेले बीज. समजतं? म्हणून तुमच्या आयुष्यात कोण कोण लोक येणार, आता हे महत्वाचे लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यात कोण कोण लोक येणार हे सुद्धा तुमचं कर्म ठरवतं. पण त्या लोकांना, याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी कारण आहे, पण त्या लोकांना सोबत ठेवायचं की दूर करायचं हे सुद्धा तुमचीच कृती, तुमचेच शब्द ठरवतात. समजतंय? जसं बस स्टँडवरती मी गेलो, पण बस स्टँडला गेल्याच्या नंतर तिथे अनेक गाड्या उभ्या आहेत. रायगडची गाडी आहे, पुण्याची गाडी आहे, बीडची गाडी आहे, लातूरची आहे, जळगावची आहे, नागपूरची. पण मी कोणत्या गाडीत बसणार आहे? त्याच गाडीत जाऊन बसेल जिथे मला जायचंय. राईट? बरोबर आहे. सेम तसंच त्या, समजा पुण्याच्या गाडीमध्ये मी बसलो तर त्या पुण्याच्या गाडीत असं कोणी असेल का की ज्याला जळगावला जायचंय? बोला. नाही. त्याच दिशेने प्रवास करणारे लोक, का बरं? त्यांना त्या रस्त्यावरच्या गावांवरती जायचे. राईट? सेम तसंच सगळे चांगले कर्म करणारे लोक एकत्र येतात. तुमची बायको, तुमचा नवरा, तुमची आई, तुमचा बाप, तुमचा मित्र, तुमच्या हृदयात राहणारा व्यक्ती, हे सगळे तुम्हाला भेटलं ना, काहीतरी पुण्य कर्म आहे, काहीतरी कर्म. काय त्याच्या भानगडीत पडू नका, तो गहन विषय. पण काहीतरी कर्म म्हणून तुम्ही एकत्र आले. तुम्ही कोण आहात? तुम्ही सगळे एका मार्गावरचे, एका रस्त्यावरचे प्रवासी आहात. मग आता या प्रवाशाला सोबत घ्यायचं की त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याकडे जाणाऱ्या, दुसऱ्या गावाला जाणाऱ्या लोकांना म्हणायचं आमच्या गाडीत बैस? ते तुमचं तुम्ही ठरवा. आपण म्हणतो ना की लग्नाच्या ज्या गाठी आहेत ना
त्या सगळ्या स्वर्गात ठरलेल्या असतात. आपल्या आयुष्यात जे माणसं येतात ना, ते सगळं ठरलेलं असतं. कसं ठरलेलं असतं तर हे सगळे एका गावाला निघालेले. कुठल्या गावाचं? कर्म. जसं पुणे, तसं चांगलं कर्म एका बसमध्ये बसा, वाईट कर्म एका बसमध्ये बसा. समजताय का? सगळे एका कर्माचे लोक. म्हणून म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की काय कर्म केलं असेल असं मागच्या जन्मात, आणि हे मागच्या एका जन्माचं नाही. मला नेहमी असं वाटतं की असे हजारो जन्म कदाचित झाले असतील की त्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं कर्म मला कदाचित घडलं असेल, म्हणून आज हे जीवन मला भेटलं. आज हे अण्णांच्या पोटी, आईच्या पोटी मला जन्माला यायला मिळालं. हे कसं तयार होतं बघा. तुम्ही आता जे काही घडताना रडत बसायचं नाही आयुष्यात कधीच. का घडलं म्हणायचं नाही. आता पुढचं ऐका. तुमच्या आयुष्यात जे जे काही घडतंय ना, तुमच्या कर्मातून जे घडलं त्याला ऍक्सेप्ट करा. कारण ते आज कळत नाही, ते तुमच्या चांगल्यासाठीच घडतं, तुमच्या कर्मानुसारच घडतं. तुम्ही दुसऱ्याला बिलकुल दोष द्यायचा नाही. कधी ना कधीतरी तुम्हाला ते कळेल का, हा हे याच्यामुळे घडलं होतं. समजताय का? आणि ज्यावेळेला तुम्ही साधना शिबिर, ज्यांनी म्हणून वनातलं चैतन्य वनातलं शिबिर केलेलं नाहीये ना, आधी चैतन्य वनातलं शिबिर करा. ज्यांनी केलेले त्यांनी पुन्हा पुन्हा येत राहा. माझं घर, माझी गाडी, माझा बंगला, मला वेळ नाही. एकदा खरंच वेळ नसतो, निघून जातात. मनुष्य जन्माचं सार्थकी लागणं म्हणजे काय? स्वतःच्या जीवनाची, स्वतःच्या कर्माची जाणीव होणं. आणि त्याच्याकरता आपलं शिबिर, रोग दूर करण्याचं शिबिर नाही फक्त आपलं. हे समजून घ्या. म्हणजे मी विचार करतोय की जर मी या आईबाबांच्या पोटी जन्माला नसतो आलो तर मी काहीतरी वेगळं केलं असतं कदाचित. हे जे आज कर्म होतोय ना, त्याला सुद्धा बघा कसं कारण आहे बरं का. मी काय सांगितलं आधीच, मी माझा अनुभव सांगणार. 16व्या वर्षापर्यंत माझं जीवनच 100% एकदम चेंज होतं, एकदम वेगळं होतं. मी माझा व्यवसाय करायचो, भरपूर पैसे कमवायचो, पण जीवन चेंज झालं. आज मी मलाच ओळखू शकत नाही. मी माझ्या आयुष्यात कधीच असं ठरवून काही केलं नाही. मी फक्त एकच गोष्ट केलेली आहे, प्रत्येक क्षणात आनंदातून करायचं. काय करायचं? माझा लाईफचा फंडा काय? मला लोक विचारतात व्हॉट इज युअर एम. मी सांगतो नो एम इज माय एम. तुमचं ध्येय काय माऊली? काहीच ध्येय नसणं हे माझं ध्येय आहे. मग जगता कसं? या क्षणात जे मिळालं बस ते भरभरून जगणं. या क्षणात जे मला मिळालं ते भरभरून जगणं हे माझं ध्येय आहे. मागचा आणि पुढचा विचार न करता आत्ताच्या क्षणात जे वाटलं ते करणं हे माझं ध्येय आहे. कळतंय का? ज्ञानयोगाचं कार्य करायचं मी कधी ठरवलेलं नव्हतं. एक क्षण मनात आलं, बस केली सुरुवात. जशी सुरुवात केली एका क्षणात व्यवसाय सुटून गेला. आणि तो व्यवसाय जसा सुटून गेला, ज्ञानयोगाचं कार्य करताना मी कधीच ठरवलेलं नव्हतं की मला असं करायचं. आणि हे देखील कधी मला माहिती नव्हतं की एवढ्या कमी वर्षात हे 2 कोटीपेक्षाही जास्त लोकांमध्ये आणि 50 देशापेक्षाही जास्त देशांमध्ये आपलं ज्ञानयोग पोहोचणारे वेगवेगळ्या माध्यमातून तो पोहोचलाय. 50 देशापेक्षा जास्त देशांमध्ये लाखो लोकांचे मेसेज येत आहेत, फोन येत आहेत की मौलीजी ज्ञानयोगामुळे असं झालं, ज्ञानयोगामुळे असं झालं, ज्ञानयोगामुळे असं झालं, सत्संगामुळे एवढं छान झालं, आमचं परिवर्तन झालं, आमचं कुटुंब जोडलं गेलं, आमचे दुखणे दूर झाले, आमचे रोग दूर झाले. मी भरभरून पावतो. का बरं? मी विचार करतो की खरंच परमेश्वरात धन्य आहे, कृतज्ञ आहे. मी कृतज्ञ, धन्यवाद देतोय तुला की ही जाणीव तू मला दिली
काय असेल माहिती नाही, पण या बापाच्या आई बापाच्या पोटी जन्माला दिलं, हे ज्ञानयोग हातात दिलं. मी केवळ निमित्त मात्र आहे. ज्ञानयोगाच्या या साधनेतून, या शिबिरांच्या माध्यमातून आपोआप जीवन बदलतंय. याच्यापेक्षा अजून मला काय पाहिजे? कारण ज्यावेळेस मी आता सत्संग घेतोय, ज्यावेळेस शिबिर घेतोय आणि लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलतं, या 2 कोटी लोकांच्या शुभेच्छा, 2 कोटी लोकांचे आशीर्वाद मला मिळत आहेत. त्या आशीर्वादातून मला जागरूकता येते, साक्षीभाव येतो आणि मी माझं कर्म आनंदातून करू शकतो विनाकारण. हे सगळं एकमेकांमध्ये इंटरलिंक. हे कसं तयार झालं बघा. मग ज्ञानयोगाचं काम सुरू केले. एक व्यक्तीची बॅच घेतली मी. मला तर काही डोक्यातही नव्हतं, पण हे कार्य व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी शेती नव्हती आमच्याकडे पहिले. मग अण्णा केव्हा तरी 1992-91 मध्ये त्यांच्या मित्रांच्या शेतात गेले आणि अण्णांनी लहानपणी शेती केलेली होती. व्यवसाय तर वेगळाच होता. मग अण्णांनी त्यांच्या मित्रांना शेतीमधल्या काही सल्ला दिला, सूचना दिल्या की इथं हे असं करा, इथे या मातीला असं करा, इथे एक बंधारा घाला. आणि त्यांना ते एवढं आवडलं आणि त्यांनी सांगितलं अण्णांना की अरे खरंच तुम्ही हाडांचे शेतकरी, तुम्ही का शेती करत नाही? आणि अण्णांच्या मित्राचं हाडाचे शेतकरी हा शब्द अण्णांच्या हृदयात शिरला, भावला आणि अण्णांनी डायरेक्टली शेती घेतली. बरं, ज्या वेळेला शेती घेतली तर शेती घेतल्याच्या नंतर लोक म्हणे पागल माणूस आहे. कारण लोक कशी शेती घेतात? काळी जमीन बघून शेती घेतात, जिथं पीक येईल अशी शेती घेतात. आणि अण्णांनी काय घेतलं? सगळे नाले 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 नाले. लोक म्हणायचे ही जमीन आहे, ही शेती आहे. या माणसाकडे बहुतेक पैसे जास्त झाले. बरं, कर्ज काढून कष्टातून आम्ही तिघही कमवायचो, त्या सगळ्या पैसे देऊन ती शेती घेतली होती. मग तेव्हापासून आम्ही शेतात जायला लागलो, त्याचं नंदनवन केलं. पण ती शेती म्हणजे आजचं आपलं चैतन्यवन. म्हणजे बघा, हे कार्य होणार आहे, हे चैतन्यवन तर होणार आहे. याचं बीज केव्हा पेरलं गेलं? ते अण्णांनी शेती घेतली. कशी घेतली? हे कसं? बघा, अण्णांनी शेती घेतली, नंतर शेतीत काम करणं सोडून दिलं. कदाचित जर ज्ञानयोग नसला असता तर ती शेती विकून सुद्धा टाकली असती, पण हे कार्य तिथे होणार होतं. मग ती शेती म्हणजे आपलं चैतन्यवन. आणि आपलं चैतन्यवन म्हणजे आज लोकांसाठी तीर्थक्षेत्र आहे, माहेर आहे. लोक म्हणतात माणसांना माहेर नसतं. विचारा ज्ञानयोगाच्या साधकांना, ते सांगतात माझे माहेर चैतन्यवन. बस ते माहेर आहे, आई म्हणून तिथे येतात. तीर्थक्षेत्र आहे. आणि त्या 10 एकरची चैतन्यवनाची जागाच अशी आहे की जशी की मंतरलेली. तिथं प्रवेश केला रे केला की सगळे दुखणे, सगळे दुःख, सगळा त्रास विसरून जातो आणि आनंदात परमेश्वराची प्राप्ती तिथे होते. पण हे घडण्याकरता कसं तेव्हापासून तयार झालं बघा. शेत घेतलं तेव्हा माहिती होतं? तेव्हा आम्हीच अण्णांना म्हणायचो, अण्णा काय सगळे पैसे त्याच्यात घालता हो तुम्ही? पण ते पैसे का घालतात त्यावेळेला मला माहिती होतं का? नाही. त्यावेळेला याच बाबाच्या हातातून तिथे कार्य होणार आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. आणि आज ते कार्य झालं. बघा तुम्ही, आज ज्ञानयोग एक संजीवनी ठरतोय. आणि ह्याच लोकांचे आशीर्वाद बघा. आजपर्यंतच्या आयुष्यात मी कधीच हे पुस्तक वाचा, ह्याच्या नोट्स काढा, हे व्हिडिओ ऐका, ह्याचं कीर्तन ऐका आणि मग बोला, असं कधी केलेलं नाही. मी फक्त एखाद्याने प्रश्न विचारला की शून्य होऊन तिथे बसतो आणि शून्य होऊन तिथे बसल्याच्या नंतर या सगळ्या लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ऊर्जेच्या रूपाने माझ्या येतात. मी त्या परमेश्वराशी जोडल्या जातो आणि तो परमात्मा त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. फक्त आवाज मात्र माझा आहे, चेहरा माझा आहे, शरीर माझं आहे, पण मी एक निमित्त मात्र आहे. हा माझा अनुभव आहे. सत्संग म्हणजे कीर्तन किंवा सत्संग म्हणजे भाषण नाहीये. माझा सत्संग म्हणजे परमेश्वराशी जोडल्या जाणं. तुम्ही सगळे साधक एक निमित्त मात्र आहे. मला तुमच्यात माझा परमात्मा दिसतो. खरंच काहीतरी कर, काहीतरी कारण आहे. काय शोधात भानगडीत पडू नका. बस वर्तमानात भरभरून जा. आणि सगळे चांगले एका गावाचे लोक एकत्र येतात बघा तुम्ही.
म्हणजे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. म्हणजे अण्णांना पांडुरंगाची आवड होती. अण्णा भजन म्हणायचे, घरातलं वातावरण आध्यात्मिक होतं. पण जे बापाला आवडतं तेच लेकराला आवडणं, याच्यासाठी सुद्धा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, याच्यासाठी सुद्धा हजारो जन्माचं पुण्य पाहिजे असं मला वाटतं. नाही तर सगळ्याच मोठे मोठे जेवढे नावाजलेले मंडळी आहे कुठल्याही क्षेत्रातले, त्यांच्या लेकरांचं कुठं नाव आहे? म्हणून हे सगळं घडण्यासाठी, म्हणजे जे लोक म्हणतात ना की कुळाचा उद्धार करणारा लाखो जन्मातून एक असतो, आणि कुळाचा उद्धार म्हणजे काय? सगळे कुळ स्वतःसाठी जगतात. एक व्यक्ती अशी असते की बापाच्या, आईच्या, साधकांच्या, सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने तो केवळ निमित्त मात्र बनतो, पण त्याच्या निमित्ताने चेहऱ्यावरती स्माईल येतं, आणि याच्या दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेला स्माईल येतं, दुसऱ्यांच्या आनंदाचं कारण ज्यावेळेला तुम्ही बनतात ना, त्यावेळेला आपोआप हजारो लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात, आणि या आशीर्वादाला मी म्हणतो कुळाचा उद्धार. मी अनुभवतो. आपले सगळे ज्ञानयोगाचे शिक्षक, अगदी सूर्यभान गुरुजी, पंढरी गुरुजी, इतर अनेक शिक्षक, काय नातंय हो माझं तुमचं? सांगा. जे वेगवेगळे अगदी सकाळी ते साधना घेणारे शिक्षक असो, ज्ञानयोगाचं कार्य करणारे शिक्षक असो, नाही तर माझे साधक आहेत, काय नातंय तुमचं आणि माझं? सांगा. काय संबंध आहे? कसे एकत्र आलो आपण? सांगा ना. काय कारण आहे त्याच्या पाठीमागे? बस चांगले कर्म हेच कारण आहे. कित्येक लोक मला म्हटले की आम्हाला ज्ञानयोगाचं काम करायचंय माऊलीजी, मी त्यांना काहीच बोललो नाही, मी हसलो फक्त. ते ज्ञानयोगाचं काम करत नाही. आणि हे लोक मात्र जोडले गेले. सूर्यभान 12वी मध्ये होता, पंढरी गुरुजी शिकायला इकडे आलेले होते, त्यांनी ते पूर्ण केले, त्यांची डिग्री घेतली, ते ग्रॅज्युएट आहेत, ते पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहेत, हे दोघेही जण आता डॉक्टर बनणार आहेत. पण ही त्यांची डॉक्टरची डिग्री घेत असताना हे नॅचरोपॅथीचा कोर्स त्यांचा, त्याच्यातून ते नॅचरोपॅथी डॉक्टर बनत असताना या दोघांना पण त्यांच्या डोळ्यात मला दिसलं की यांचा जन्मच ज्ञानयोगासाठी झालेला आहे. डोळ्यात भाव दिसतात. असे फार कमी लोक असतात. अगदी ज्ञानयोगाचं प्राणायाम घेणं, ज्ञानयोगाच्या सोबत राहणं, याला सुद्धा आहे ना काहीतरी पुण्य लागतो. आणि मी त्यांना म्हटलं चला येता माझ्यासोबत. एका क्षणाचाही त्यांनी विचार केला नाही आणि आले माझ्यासोबत. त्यावेळेला लोकांनी नावं ठेवले त्यांना, पण त्यांचे आई बाबा त्यांच्या सोबत होते. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मी कालही बोललो होतो त्यांना, की जे आई बाबा आपले आहेत अशा आई बाबांच्या पोटी जन्माला येणं याला सुद्धा फार पुण्य लागतं. कारण जर आम्ही फार महत्वाकांक्षी आणि पैशाकडेच लक्ष देणाऱ्या आणि श्रीमंतीलाच यश समजणाऱ्या आईबापाच्या पोटी जन्माला आलो असतो ना, कदाचित आम्ही कुठेतरी जॉब करत राहिलो असतो. कधीच आमच्या आईबाबांनी, माझ्या आई वडिलांनी मला असं सांगितलं नाही की तू जॉब कर. त्यांनी एकच सांगितलं, जे तुला आवडतं ते कर, ते तुझं प्रोफेशन बनू दे, आपोआप बनेल, तुला काही करण्याची गरज नाही. सूर्यभान गुरुजी, पंढरी गुरुजी, इतर अनेक त्यांची सगळ्यांचे पालक ते म्हणतात की माऊली तुझे आईबाप आहेत, ते जे करतील तिकडे करा, त्यांना त्याचा अभिमान आहे. ते गुरुजी जे करतात त्यांच्या आईबाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. असे कोण पालक येतो? कित्येक पालक तर असे आहेत की लेकरांनी दारू पिली तर चालेल, पार्ट्या साजऱ्या केल्या चालेल, सिगरेट फुकली तर चालेल, पण ज्ञानयोगात ती येऊ देत नाही. त्याला वाटतं पूर्व तिकडे जातात. देवाचं नाव मुखात यायला, तुमच्या हातून काहीतरी चांगलं कर्म घडायला, तुम्ही चांगल्या कार्याशी जोडायला जायला आणि ते चांगल्या कार्याशी सतत जोडलेलं राहण्याला सुद्धा काहीतरी पुण्य कर्म,
पूर्वकर्म, काहीतरी चांगलं कर्म तुमच्या हातून घडणं आवश्यक आहे. हे समजून घ्या. म्हणून आपण सगळे ज्ञानयोगाचे प्रवासी कोण आहोत? एका दिशेला जाणारे लोक आहेत. काहीतरी चांगलं कर्म आहे, काहीतरी सारखं कर्म आहे. हा सत्संग पाहतील सुद्धा, पण काही लोक ऐकणार नाही, बघतील, निघून जातील. आणि काही लोक मात्र सत्संगाची वाट बघत असतात. चांगले माणसं, चांगले विचार, चांगले कर्म तुमच्या हातून घडावे, चांगल्या माणसांच्या सानिध्यात तुम्ही राहावं, चांगलं बोलावं, याला सुद्धा जागरूकता आणि पूर्वकर्म या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. नशीब म्हणजे काय? पूर्वीचं संचित, लक्षात घ्या, पूर्वीचा संचिताचा परिणाम आणि आत्ता वर्तमानात करत असलेलं कर्म, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे नशीब. जीवन काय आहे? आत्ताची क्रिया, क्रियेचा परिणाम आणि परिणामाचं फळ, या तिघांचं मिळून मिक्सचर म्हणजे काय आहे? सांगा मला. म्हणजे जीवन आहे. आणि प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे. तुम्ही भाजी तयार केली, छान भाजी तयार केली, त्या भाजीत काय काय टाकलं? त्या भाजीला तुम्ही अगोदर गॅस लावला, मग कढई लागली त्याला, मग तेल लागलं, मिरच्या लागल्या, त्याला कांदा लागला, लसूण लागला, ती भाजी आहे. त्याच्यानंतर मोहरी, जिरे, सगळ्या प्रकारचे मसाले, आणि तुम्ही ते कालवलं, मग उष्णता त्याला दिली आणि मग ती भाजी तयार केली. आता त्या भाजीत ते सगळं मिक्स झाल्यावर वेगवेगळं करता येतं का? नाही. समजते? ती भाजी तयार झाली. तसं तुमचं जीवन, क्रियमान, विचार, तुमची कृती आत्ताची, तुमचा साक्षीभाव, तुमचं जागरूक अवस्था, तुमचं संचित, तुमचा प्रारब्ध, हे सगळं मिळून तुमचं नशीब तयार होतं. पण वर्तमानात का लक्ष द्यायचं? कारण ती सगळी भाजी तयार केली आणि त्याच्यात मीठच टाकलं नाही. मग सांगा, बेचव लागेल की नाही? किंवा जास्त मीठ पडलं तरी खारट लागेल की नाही? मग वर्तमानातला क्षण म्हणजे काय? ते मीठ किती टाकणं ते पाहणं. पण मीठ किती टाकणं हे चव घ्यायची प्रत्येकाला गरज नाही, अंदाज असतो. ते कोणाला जमतं? जी सुगरण असते ना ती. म्हणून जीवनाची सुगरण जर बनायचं असेल तर ज्ञानयोगाशी जोडल्याचं. मीठ बरोबर पडतं आणि जीवनाची सुंदर डिश तयार होते. समजतंय? म्हणून तुमचं नशीब तुम्ही घडवू शकता वर्तमानातल्या कर्मातून. नशिबातच सगळं येतं. कर्म कावर करायचा? अरे बाबा, तुझ्या नशिबातच हे लिहिलेलं आहे की कर्म केल्याशिवाय नशीब बदलू शकत नाही. कळालं? प्रत्येकाच्या नशिबातच हे लिहिलेलं आहे की कर्म, सत्कर्म केल्याशिवाय नशीब बदलू शकत नाही. बसून राहून तुझं नशीब त्याचा दरवाजा उघडणार नाही. आणि हे सगळं घडण्याकरता ज्ञानयोगाशी, सत्संगाशी जोडलेलं राहा. तुमचं आत्ताचं कर्म आनंदातून, विनाकारण, पण बस एन्जॉय करत करा. इथे मी थांबणार आहे.